सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 वाटी पाणी घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने पूर्ण कढईला पाणी लावून घ्यायचं आहे. कढई पूर्ण ओली झाल्यावर हे पाणी फेकून द्यायचं आहे. कढईला दूध चिकटू नये म्हणून आपण कढई ओली करून घेतली आहे. आता गॅस सुरू करायचा आणि 1 लिटर दूध कढईमध्ये ओतून घ्यायचं आणि सारखं मीडियम टू हाय फ्लेमवर दूध ढवळत राहायचं आहे. कढईच्या काठाची साय आणि दुधावरची साय पळीने काढून ती पण दुधामध्ये मिक्स करत राहायची, म्हणजे कुल्फी छान मलाईदार होते. आता 10 ते 15 मिनिटांनी दुधाची क्वांटिटी पण अर्धी झाली आहे. यामध्ये आता 4 चमचे साखर, अर्धा चमचा वेलची पूड व आवडीनुसार काजू, बदाम व पिस्त्याचे काप टाकून एकजीव करून घ्यायचा आहे आणि आणखी 10 ते 15 मिनिटे हे दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटांनंतर पहा, दूध छान घट्ट झालं आहे. आता गॅस बंद करून रवीने किंवा विस्करने दूध फेटून घ्यायचं, म्हणजे कुल्फी छान मऊसूत होईल. दूध फेटून झाल्यावर दूध पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर कुल्फी मोल्डमध्ये भरून मोल्डवर फॉईल पेपर लावून मध्ये सुरीने होल पाडायचं आणि त्यामध्ये कुल्फी स्टिक घालायची आणि अशाच प्रकारे सर्व मोल्ड भरून घ्यायचेत व 8 ते 9 तास फ्रीजरमध्ये ठेवायचेत.